नमस्कार सर्वांना जय हिंद। MPSCच्या आवारात आज सर्वात मोठा जर कोणता प्रश्न असेल तर तो आहे सर MPSCची कंबाईनची जाहिरात कधी येईल। खूप दिवस झाले, खूप महिने झाले, अजूनसुद्धा कंबाईनची जाहिरात आलेली नाही। तर ती कधी येईल, अंदाजे त्याच्या जागा किती असतील, त्याबद्दल आपण सविस्तर त्या प्रश्नावरच आपण चर्चा करणार आहोत। बघा, मागच आयोगाने सांगितले होते की फेब्रुवारी ते मार्चमध्ये जाहिरात येईल, पण तेव्हा आली नाही, कारण की नंतर मग आचारसंहिता वगैरे लागली आणि नंतर जो मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे आला, त्यामुळे काही गोष्टी होत्या की त्यामुळे ती जाहिरात लांबवल्या गेली। त्याने मागं आयोगाने त्यावर स्पष्टीकरणसुद्धा टाकलेलं होतं। पण आता सूत्रांच्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की कंबाईनच्या जाहिरातीमध्ये काहीतरी नवीन बदल घडून येण्याची दाट शक्यता आहे। एक तर त्याच्या प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्ये बदल येऊ शकतो, किंवा गट क आणि गट ब जे आता एकत्रित घेतले जाते कंबाईनमध्ये, ती होऊ शकतं की वेगळी घेतली जाऊ शकते। त्याबद्दल आपल्याला अजून त्याचा अंदाज नाही, किंवा इतर काही अजून बदल करू शकतात। मुख्य परीक्षेच्या संदर्भात झालं, जसं आधी मुख्य परीक्षा जी PSI, STI, ASO ज्या होत्या, त्यामध्ये काही त्यांच्या जे PSIसाठी जसं टेक्निकली ज्यांचं कायद्याचे प्रश्न येत होते ते आता बंद होऊन नॉर्मली जे आपले इतिहास, भूगोल, जॉग्राफी आहेत ते प्रश्न येतात। तर होऊ शकतं त्या पॅटर्नमध्ये सुद्धा आधीचा पॅटर्न लागू होऊ शकतो। तर आपल्याला नेमकं माहिती नाही काय पॅटर्न, पण असा एक चर्चा आहे वातावरणात की नेमकं काहीतरी परीक्षेमध्ये बदल होऊ शकतो, तो नंतर कळेलच आपल्याला। राहिला प्रश्न जाहिराती संदर्भात, तर जाहिरात ही आचारसंहितेमुळे किंवा जो आरक्षणाचा प्रश्न त्यामुळे थांबली असू शकते। अजून कुणाला याबद्दल माहिती नाही, पण सूत्रांच्या माहितीनुसार आपल्याला असं कळालं की समजा 7 ते 10 तारखेपर्यंत, म्हणजे 7 ते 10 जूनपर्यंत कंबाईनची जाहिरात येण्याची शक्यता आहे, आणि ती येणारच, कारण की असं वर्तवण्यात येऊ शकते की 10 पर्यंत जाहिरात नक्की येणार। ठीक आहे, तर तोपर्यंत आपण वाट बघूया। राहिला प्रश्न जागेचा, तर जवळजवळ यावर्षी कंबाईनच्या गट क आणि गट ब राजपत्रित याच्या जवळजवळ 2000+ जागा येण्याची शक्यता आहे। ठीक आहे, त्यामध्ये सविस्तर कोणत्या पदाच्या किती जागा आहेत त्याबद्दल पण आपण बघूया। मागच्या वर्षीची जाहिरात आली होती, ती आतापर्यंतची आयोगाच्या इतिहासातली सर्वात मोठी जाहिरात होती, 8000+ जागेची। ठीक आहे, यावेळेस तेवढी येण्याची तर शक्यता नाहीच आहे, फारच कमी, कारण की तेवढ्या जागा मागच्या वेळेस त्यांनी भरल्या, क्लर्कच्या असो किंवा इतर सर्व गटाच्या, पण त्या यावर्षी तेवढ्या जागा येण्याची शक्यता नाही आहे। पण 2000 ह्या जागासुद्धा खूप जास्त आहेत, त्यामध्ये क्लर्क आणि PSI गट ब याच्या जागा भरपूर आहेत, त्याबद्दल बघूया। तर बघा, सर्वप्रथम कंबाईनमध्ये जी आता एकत्रित कंबाईनची परीक्षा घेण्यात येते, त्यामध्ये गट ब आणि गट क या 2 संवर्गाकरिता एकत्रित पूर्वपरीक्षा आणि वेगवेगळ्या त्याच्या मुख्य परीक्षा घेण्यात येतात। तर त्यामध्ये गट ब जर बघायचं झालं, तर गट ब मध्ये तुम्हाला माहिती आहे की PSI, STI आणि ASO हे 3 पदं, त्याचबरोबर ते दुय्यम निरीक्षक, ठीक आहे, हे एक पद समाविष्ट करण्यात आलेलं आहे। तर ह्या 4 पदासाठी कंबाईनमध्ये गट ब साठी आणि गट क साठी त्यामध्ये आहे मंत्रालयीन क्लर्क प्लस इतर क्लर्क, त्यानंतर उद्योग निरीक्षक, त्यानंतर टॅक्स असिस्टंट, त्यानंतर दुय्यम निरीक्षक प्लस तांत्रिक सहाय्यक, व अशा गट क मध्ये इतर या संवर्गाच्या जागा येतात। ठीक आहे, त्यामध्ये सर्वप्रथम बघा, सर्वात जास्त जर जागा कोणत्या पदाच्या असतील तर त्या आहे PSI आणि क्लर्कसाठी। ठीक आहे, PSI गट ब आणि क्लर्क गट क। तर ज्यांना PSI या पदाकरता इंटरेस्ट आहे त्यांनी बघा, PSIच्या यावर्षी 450+ जागा येण्याची दाट शक्यता आहे, आणि सध्या 450 या जागेचं आवेदनपत्र आयोगाकडे गेलेलं आहे, मागणीपत्र। ठीक आहे, तर 450+ जागा ह्या PSI या संवर्गाकरिता 100% येण्याची शक्यता आहे। त्यानंतर STI या पदाकरिता 65+ जागा येण्याची शक्यता आहे, आणि ASO या पदाकरिता 55+ जागा येण्याची शक्यता आहे। तर ज्यांना ASO, STI या पोस्टमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी यांना गांभीर्याने लक्षात घ्या। त्यानंतर जे आपण म्हटलं होतं की एक नवीन पद जे गट बचं कंबाईन थ्रू घेण्याचं अपेक्षित आहे, ते म्हणजे
दुय्यम निबंधक. तर दुय्यम निबंधक याकरता जो काही सेपरेट क्वालिफिकेशन असते त्याबद्दल तुम्ही बघून घ्या. त्याच्या जवळजवळ 10 जागा येण्याची शक्यता आहे दुय्यम निबंधकच्या. तर ह्या झाल्या गट ब च्या जागा. ठीक आहे. आता जे आयोगाकडून गट क या पदासाठी या संवर्गासाठी ज्या पदांच्या पोस्ट भरल्या जातात त्याच्या आपण जागा बघूया. सर्वात प्रथम सर्वात जास्त जागा जर असतील तर त्यामध्ये मंत्रालयीन प्लस इतर क्लर्क. ठीक आहे. त्याच्या जागा आहेत जवळजवळ 750 जागा. ठीक आहे. 750 प्लस जागा ह्या क्लर्क या पदाकरिता या ॲडव्हर्टाईजमध्ये येणार आहेत या वर्षीच्या. त्यानंतर अजून एक सुवर्ण संधी म्हणजे ती आहे टॅक्स असिस्टंट. तर टॅक्स असिस्टंट या पदाकरिता यावर्षी जवळजवळ 500 जागा येणार आहेत. ठीक आहे. तर आकडा पाहिला तर खूप मोठा आकडा, एवढे टॅक्स असिस्टंट जागा येत नाही. ज्या फक्त मागच्या वर्षी आल्या होत्या त्याआधी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स असिस्टंटची भरती झालेली नव्हती. ठीक आहे. खूप चांगली पोस्ट आहे. त्याकरिता नक्कीच तुम्ही एफर्ट्स लावा. त्यानंतर जी पोस्ट आहे ती म्हणजे उद्योग निरीक्षक. तर उद्योग निरीक्षकच्या जागा सूत्रानुसार आपल्याला माहीत पडलं की 35 प्लस जागा ह्या उद्योग निरीक्षक या पदाकरता येण्याची दाट शक्यता आहे. आणि शेवटी जे राहिलं ते म्हणजे दुय्यम निरीक्षक व तांत्रिक सहाय्यक या दोन्ही पदाकरता जवळजवळ 50 प्लस जागा येतील दोन्ही पद मिळून. तर ह्या झाल्या गट ब आणि गट क च्या आपण जे पदानुसार जागा सांगितल्या त्या. त्यानंतर मित्रांनो बघा, माझं म्हणणं असं आहे की जागा कधी येतील, किती पोस्ट येतील, काय येतील, यापेक्षाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला अभ्यास. तर आज ना उद्या जाहिरात येणारच आहे. जाहिरात कुठं जात नाही, प्रत्येक वर्षी जाहिरात येतेच. पण काही तांत्रिक कारणामुळे किंवा आयोगाच्या त्यांच्या काही प्रश्न असतील त्यांचे, त्यामुळं थोडंसं जाहिरात ही यावर्षीची लांबवली जात असेल. आणि महत्त्वाचं म्हणजे जी आचारसंहिता की 4 जूनला संपेल, तर 4 जून ते 10 जून या मधात 100% तुमची जाहिरात यायलाच पाहिजे आणि येईलच. नाही आलं तर मागं पुढं होऊ शकते, पण तुम्ही आपला अभ्यास थांबवू नका. आणि जाहिरात कधी येईल याचा अभ्यासाशी काही संबंध नाही. जेवढे दिवस तुमची जाहिरात वाढते तेवढंच तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळतो. आणि याच वेळेचा जो चांगला संधी म्हणून फायदा घेतो तोच नक्कीच मेरिट लिस्टमध्ये येतो आणि तो यशाला गवसणी घालतो, हे निश्चित आहे. ठीक आहे. तर माझ्या मते तुम्हाला जागेचा अंदाज आलेला आहे. त्या जागेनुसार तुम्ही कोणत्या पदासाठी तयारी करता, गट क साठी, गट ब साठी, तर ते एक निश्चित होऊन जाते की तुम्हाला कशासाठी तयारी करायचं आहे आणि कशाचा अभ्यासाला कसं समोर आपल्याला एक वेळ द्यायचा आहे. ठीक आहे. तर जे महत्त्वाचं असतं की जागा किती येणार आहेत यावर्षी, तर ते जर तुम्हाला कळलं असेल तर बाकी काही प्रश्न जास्त उरत नाही. राहिला महत्त्वाचा तो कधी येणार जाहिरात, तर ते आपण सांगितलंच आहे आणि तेव्हा ते यायलाच पाहिजे. ठीक आहे. तत्पूर्वी तुम्ही अभ्यास जोमानं सुरू ठेवा. ठीक आहे. कॉम्पिटिशन इतकी वाढत चालली आहे की त्याला काहीही आता बोलताच येत नाही, एवढी कॉम्पिटिशन जोरात चाललेली आहे. मागं 8000 प्लस जागा येऊनसुद्धा खूप सारे मुलं मेरिट लिस्टमध्ये यायचं राहिलेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जे मी आधी खूपदा सांगितलेलं आहे मुलांना की टायपिंग हे करून ठेवा. आम्ही आधी भरपूर मुलांना सांगितलं, त्यांना नक्कीच फायदा झाला मागच्या वर्षीच्या जाहिरातीमध्ये की त्यांना एकदम कमी मेरिट लागून ते मेन्सला बसले आणि पास पण झाले. तर आता पण मी सांगतो की नंतर पण क्लर्कसाठी ज्यांना असेल फॉर्म भरायचा त्यांनी नक्कीच टायपिंग ही मस्ट आहे, ती करूनच ठेवा. ठीक आहे. त्याचा नक्कीच तुम्हाला समोर फायदा होईल. तिथे कुठेही तुम्ही मागे पडू नका. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर जे PSI पदासाठी जे तुम्ही अप्लाय करता त्यांनी थोडंसं फिजिकलकडे लक्ष द्या. ठीक आहे. कधी कधी असं होतं की मुख्य परीक्षा झाल्यानंतर लगेच फिजिकल 1-2 महिन्यामध्ये येतं आणि आपलं फिजिकल व्यवस्थित पार पडत नाही. खास करून मुलींचं फिजिकल एवढं टफ करण्यात आलेलं आहे क्वालिफाईंग असलं तरी की जेवढ्या जागा आहेत तेवढ्या मुली क्वालिफायसुद्धा करत नाहीत. अशी परिस्थिती मागच्या वर्षी होती. तर मुलींनी थोडंसं डेली थोडा रुटीन आपला फिजिकलकडे द्या. त्यानंतर तुम्हा सर्वांना एक विनंती आहे की ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून जेव्हा आपली नवीन खरंच जे ओरिजिनल जाहिरात येईल तर ती जाहिरात घेऊन आपण नक्कीच तुमच्यासमोर येऊ सर्वप्रथम. तर ती जाहिरात बघण्याकरिता आणि किती जागा असेल, कधी फॉर्म कसा भरायचा आणि काय क्रायटेरिया असेल ते सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये सांगू. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. शेवटी एवढंच सांगतो आणि मेहनत करा. लढेंगे और जीतेंगे. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी राहुल चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, गडचिरोली जिल्हा.
थँक्यू.